लक्ष द्याकडा. तर आपला पुढला टॉपिक आहे वयवारी. आता वयवारी जर आपण विचारात घेतलं तर वयवारी सोडवण्यासाठी काय करावं लागतं. तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, वयवारी सोडवताना तुम्हाला काही गोष्टी डोक्यात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे तुम्हाला गुणोत्तर प्रमाण हे व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. म्हणजे एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीशी काय गुणोत्तर आहे किंवा काय प्रमाण आहे हे आपल्याला व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर एकचल समीकरण सोडवणे कशा पद्धतीने सोडवले जातात हे व्यवस्थित आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. बघा काय काय सांगितलं. एक म्हणजे गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. दुसरी गोष्ट एकचल समीकरण व्यवस्थित आली पाहिजेत आणि ती एकचल समीकरण आपल्याला सोडवता आली पाहिजे. यांचा वापर करता आला पाहिजे. यांचा वापर करता येणे गरजेचे आहे. काय आहे? गरजेचे. बघा ही पहिली गोष्ट आहे. काय काय झालं पाहिजे आपल्याला. तर गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. एकचल समीकरण आणि त्यांचा वापर करणं आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं. तर एखाद्या व्यक्तीचं वय दिलं जातं आणि दोन व्यक्तींच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं असतं. त्यानंतर सर्व व्यक्तींची वय काढा म्हणून सांगितलं जातं. असा एक सामान्य प्रकार बघायला मिळतो आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय केलं जातं बघा. एका व्यक्तीचे वय दिले जाते आणि आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचे वय याच्याशी ठराविक संबंध दिला जातो. एकच मिनिट. दिला जातो आणि दुसऱ्या व्यक्तीचं वय काढा म्हणून सांगितलं जातं. दुसऱ्या व्यक्तीचे वय काढा किंवा त्या दोन व्यक्तींच्या वयातील गुणोत्तर दिले जाईल. वयातील गुणोत्तर दिले जाते. म्हणजे थोडक्यात त्यांच्यातला काय असतो रे, संबंधच आहे. गुणोत्तर म्हणजे सुद्धा काय असतो, एक संबंधच आहे. हा संबंध दिला जातो आणि व्यक्तीची वय काढा म्हणून सांगितलं जातं. व्यक्तीचे वय किंवा वय काढायला सांगितले जातात. असं सांगितलं जातं. तिसरा प्रकार याच्यामध्ये काय दिला जातो की लक्षात ठेवायचं की 4 वर्षापूर्वी किंवा एक ठराविक वर्षापूर्वी किंवा वर्षानंतर वयातील गुणोत्तर किंवा संबंध आपण म्हणू. ठीक आहे. किंवा संबंध देऊन वय काढा म्हणून सांगतात. वय काढा असा प्रश्न विचारला जातो. आता बघा याच्यामध्ये आपल्याला पहिल्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या. तर याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट कोणती विचारात ठेवणार किंवा काय आपल्याला महत्वाचे आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आपण विचारात घेऊया. आता पहिल्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये काय गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, अशी उदाहरणं जर आपल्याला सोडवायची असतील, ही उदाहरणं सोडवण्यासाठी ती जी व्यक्ती असते ती व्यक्ती स्वतः समजून काय करायचं, स्वतः समजून इतरांचा विचार करावा हा पहिला मुद्दा. ती व्यक्ती आपणच आहे असं समजायचं आणि मग इतरांचा विचार आपण करायचा. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजेच काय बघा की ज्यावेळी याच्यामध्ये काय सांगितलं जातं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींचं वय वाढले किंवा कमी झाले असं म्हटलं जातं. बघा 2 किंवा 2 पेक्षा
जास्त व्यक्तींचे वय वाढले किंवा काय झाले, कमी झाले तरी त्यांच्या वयातील फरक बदलत नाही. लक्षात ठेवायचं, बदलत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ बघा, म्हणजे माझं आता वय किती आहे, समजा 30 आहे. 5 वर्षानंतर माझं वय किती होणार आहे, 35. ठीक आहे, बघा हे माझं वय आहे 30. 5 वर्षानंतर माझं वय किती होणार आहे, 5 वर्षानंतरचं माझं वय किती असणार आहे, 35. आता बघा त्याच्यानंतर मी म्हणतोय की सुजितचं वय किती आहे आता, तर 15 आहे. समजूया आपण 15 आहे. तर 5 वर्षानंतर त्याचं वय किती होणार आहे रे, 20 होणार आहे. आता सांगा माझ्या आणि त्याच्या वयातला आजचा फरक किती आहे रे, 15 वर्षाचाच आहे. आणि 5 वर्षानंतरचा फरक सुद्धा किती असणार आहे, 15 वर्ष. म्हणजे फरक काय होत नाही, बदलत नाही. लक्षात ठेवायचं, फरक काय होत नाही, बदलत नाही. हे आता तुम्ही काय केलं, अधिक केलं ना, वय वाढवलं. ठीक आहे, तसं वय कमी पण करू शकतोय आपण. माझं वय 30 आहे, त्याच्यानंतर 4 वर्षापूर्वी माझं वय किती असणार आहे रे, 4 वर्षापूर्वी माझं वय किती असणार आहे, 26. ठीक आहे, आता सुजितचं वय किती आहे बघा, 15 आहे. 4 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे रे, 11. आज सुद्धा फरक किती आहे रे, 15 वर्षाचाच फरक आहे. आणि 4 वर्षापूर्वी सुद्धा किती वर्षाचा फरक असणार आहे, 15. म्हणून बघा काय लिहिलं रे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींचं वय वाढलं किंवा कमी झालं तरी त्यांच्या वयातील फरक मात्र कसा राहतो, सारखाच राहतो, तो बदलत नाही. ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये अजून जर आपण विचारात घेतलं तर अजून कोणता मुद्दा आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे, तर आपण आता तिसरा मुद्द्याकडे येऊया. बघा पहिला मुद्दा आपण काय विचारात घेतला, ती व्यक्ती जी आहे ती स्वतः समजायचं नाही, इतरांचा विचार करायचा. आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीमधील वय वाढलं किंवा कमी झालं तरी त्यांच्या वयातील फरक कसा राहतो, सारखाच राहतो, समान राहतो, बदलत नाही. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला पुढला मुद्दा येतो की व्यक्तींच्या वयाची गुणोत्तर दिलेले असतील. वयातील, एकच मिनिट, काय दिले असतील, वयातील गुणोत्तर. मग आता वयातील गुणोत्तर जर तुम्हाला दिलेले असतील तर लक्षात ठेवायचं की याच्यावरून त्या वयातील गुणोत्तरानुसार, म्हणजे आता उदाहरणार्थ A6B असं गुणोत्तर तुम्हाला दिलं, काय पण असेल, म्हणजे उदाहरणार्थ 5-3 असं काहीतरी गुणोत्तर दिलं, तर लक्षात ठेवायचं पहिल्या व्यक्तीचे वय बरोबर लक्षात ठेवायचं A गुणिले X. आणि दुसऱ्या व्यक्तीचे वय बरोबर काय येणार, B गुणिले X. म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं जर तुम्ही 5 आणि 3 घेतलं असेल तर इथं लक्षात ठेवायचं 5x हे पहिल्या व्यक्तीचं वय असणार आहे आणि 3x हे काय असणार आहे, दुसऱ्या व्यक्तीचं वय. लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये असं का करायचं, तर लक्षात ठेवायचं गुणोत्तर काढताना समान पट काय केलेले असते, घालवलेले असते. आणि इथं जी X घेतलेले आहे, X ला काय म्हणतात रे, X ला समान पट म्हणतात. काय म्हणतात, समान पट. उदाहरणार्थ आपण आता समान पट कशी असते किंवा काय असतं, समान पट म्हटलं जातं, ती समान पट ज्यावेळी तुम्ही गुणाल त्यावेळी तुम्हाला त्या व्यक्तीचं वय मिळेल. आता उदाहरणार्थ बघा मी असं म्हटलं की माझं वय किती आहे, 30 आहे. ठीक आहे, आणि सुजितचं वय किती आहे, 15 आहे. आता दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती येणार रे, 2/1 म्हणजेच काय, 2:1. आता बघा तुम्ही जर इथं विचारात घेतलं 2:1 हे तुमचं गुणोत्तर आहे, परंतु ह्याच्यावरून माझं वय काढायचं झालं तर काय करायला पाहिजे रे, 2 ला 15 न गुणायला पाहिजे. म्हणजे काय मिळणार मला, 30. आणि सुजितचं वय काढायचं असेल तर 1 ला किती न गुणायला पाहिजे, 15 न गुणायला पाहिजे. म्हणजे काय मिळणार, 15 आहे ना. बघा हे 30 वय माझं आहे आणि हे कुणाचं आहे, सुजितचं वय. म्हणजे इथं तुम्हाला 15 न गुणणे, हे 15 न गुणलं म्हणजे तुम्ही ही 15 काय केली, समान पट आहे. लक्षात ठेवायचं समान पट कुणाची, 2 ला 15 न गुणलं आणि 1 ला 15 न गुणलं की तुम्हाला काय मिळते, 30 आणि 15. म्हणजे इथं वयवारीमध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा कोणता येतो, तर महत्वाचा मुद्दा कोणता येतो, इथं जी समानपट असते ही समानपट आपल्याला माहित नसते म्हणून ती काय म्हणायची, X. प्रत्येक वेळी आता बघा इथं मी वय दिलीत म्हणून तुम्हाला समानपट कळाली, परंतु वय दिलेली नसतील तर समानपट कळणार नाही, त्यासाठी ती काय म्हणायची, X म्हणायची. म्हणून बघा समानपट आपण काय म्हणतो, X मानतो आणि त्या X न गुणलं की आपल्याला वय मिळतात.
थोडक्यात इथं 15 ही आपली काय झाली समानपट. 15 न 2 ला गुणलं 30, हे माझं वय मिळालं. आणि 15 न 1 ला गुणलं हे 15, हे कुणाचं वय मिळालं, सुजितचं वय मिळालं. असे आपल्याला बघा, हे माझं वय आहे, माझे वय, आणि हे कुणाचं वय आहे, सुजितचे वय. मग माझे वय 30 आहे, सुजितचं वय 15 आहे. दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती आलं, 2:1 आलं. इथली समानपट कोणती आहे, 15 आहे. आणि 15 न 2 ला गुणलं की आपल्याला 30, म्हणजे माझं वय मिळालं. आणि 15 ला 1 न गुणल्यानंतर मला मिळालं 15, म्हणजेच कोणाचं वय मिळालं, सुजितचं वय. ही गोष्ट इथे एक महत्वाचा मुद्दा म्हणून लक्षात ठेवायची आहे. आता बघा, याच्यानंतर काय असतं की तुम्हाला एखाद्याच्या वयामध्ये काय केलेलं असतो, वाढ केलेली किंवा घट केलेली असते. काय केलेली असते, वाढ केलेली असते किंवा घट केलेली असते. आता उदाहरणार्थ बघूया आपण, आपल्याला चौथा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. कोणता मुद्दा, चौथा. आता चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर लक्षात ठेवायचं, एखाद्याचं वय काय केलेलं असतं, वाढवलेलं किंवा कमी केलेलं. आता मी म्हणतो की माझे वय माहित नाही आहे, म्हणून मी x मानलं, माझे वय x मानलं. तर 6 वर्षापूर्वी माझे वय किती असणार आहे रे, x वजा 6, बरोबर, x वजा 6 वर्ष एवढं माझं वय असणार आहे. हे माझं वय झालं. तसेच 4 वर्षानंतर माझे वय किती असणार आहे, x अधिक 4 वर्ष. बघा काय कंडिशन आली रे. आता थोडक्यात मी इथं घेतो. तर माझं आजचं वय किती आहे रे, x. तर इकडल्या साईडला किती वर्ष मागे गेलो मी रे, 6 वर्ष. 6 वर्षापूर्वी माझं वय काय मिळणार, तर x वजा 6. आणि पुढे गेलो, किती वर्ष गेलो रे, 4 वर्षानंतर माझं वय किती असणार आहे, x अधिक 4. बघा, हे काही मुद्दे आपल्याला डोक्यात ठेवले पाहिजेत. आता बघा, याच्यावरतीच एक मुद्दा तयार केला जातो. याच्यावरतीच मुद्दा काय केला जातो, तर तो म्हणजेच आपला 5वा मुद्दा आपण विचारात घेऊया. कितवा मुद्दा, 5वा. बघा काय काय आपण विचारात घेतोय. 5वा मुद्दा आता विचारात घेतला की दोघांचं वय दिलं जातं. आता दोघांचं वय काहीतरी वर्षानंतर, ठीक आहे. आपण आता म्हणूया की दोघांचं वय दिलेलं आहे. आता सपोज करूया आपण, ए व बी हे 2 व्यक्ती आहेत. काय आहेत, ए व बी हे 2 व्यक्ती आहेत. आता ह्या ए व बी यांची आजची वय x आणि y आहेत. काय आहेत, x आणि y. तर n वर्षानंतर वयातील गुणोत्तर काढायचं असते आपल्याला. तर आजची वय काय आहेत वगैरे, x आणि y आहेत. n वर्षानंतर, n म्हणजे काय रे, आता 5 वर्षानंतर, 4 वर्षानंतर आहे. नंतर म्हटल्यानंतर वय वाढणार का कमी होणार, वाढणार. म्हणजे बघा, यांचं वय काय होणार रे, n वर्षानंतर ए चे वय किती असणार आहे रे, ए चे वय असणार आहे x अधिक n. आणि बी चे वय बरोबर काय असणार आहे, y अधिक n. आणि त्यांचं गुणोत्तर विचारलेलं असतं. गुणोत्तर बरोबर काय ना सांगा, x अधिक n भागिले काय ना, y अधिक n. लक्षात आलं का. त्याच्यानंतर तसेच n वर्षापूर्वीचे वयातील गुणोत्तर सांगा बघूया. आता n वर्षापूर्वी वयाचं गुणोत्तर म्हटल्यानंतर n वर्षानं लहान होणार आपण. ए चे वय सांगा, x वजा n. आणि बी चे वय बरोबर काय येणार, y वजा n. आणि मग गुणोत्तर बरोबर काय येणार, x वजा n भागिले y वजा n. आलं का डोक्यात. ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट माहित असणं गरजेचं असतं. बघा परत एकदा मी थोडस वरती जाऊन येतोय.
काय काय आपल्याला विचारलं जातं. वयवारीमध्ये आपण जर विचारात घेतलं तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित माहित असलं पाहिजे, एकचल समीकरणं आपल्याला व्यवस्थित वापरता आली पाहिजेत, यांची गरज आपल्याला महत्वाची असते. आता एखाद्या व्यक्तीचं वय दिलं जातं, दुसऱ्या व्यक्तीच्या वयाशी त्याचा काहीतरी संबंध दिला जातो आणि त्यानुसार दुसऱ्या व्यक्तीचं वय काढा म्हणून सांगितलं जातं. त्यानंतर वयातील गुणोत्तर दिलं जातं, म्हणजे एक थोडक्यात संबंध असतो आणि त्या व्यक्तीचं वय काढा म्हणून सांगितलं जातं. ठराविक वर्षापूर्वी वर्षानंतर वयातील गुणोत्तर किंवा संबंध देऊन काय केलं जातं, वय काढा म्हणून सांगितलं जातं. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी डोक्यात ठेवायला पाहिजेत. एकतर ती व्यक्ती स्वतः समजायचं आणि इतरांचा विचार करायचा, हा पहिला मुद्दा. म्हणजे एखादं वय दिलंय, 8 वर्ष वय दिलंय, तर आपलं मानायचं आणि मग माझ्याशी संबंधित दुसऱ्यांचा काय आहे तो विचार आपण करायचा. त्याच्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींचं वय, त्याच्यामध्ये जर वाढ झाली किंवा घट झाली किंवा कमी झाले तरी त्यांच्या वयातील फरकामध्ये बदल होत नाही, वयातील फरक आहे तसाच राहतो. त्याच्यानंतर वयातील गुणोत्तर दिलं असेल तर तिथं आपण काय मानायची, एक समानपट मानायची आणि समानपट मानून त्यांची आजची वय तयार करायची. लक्षात येते का? म्हणून AX आणि BX ही काय झाली सांगतात, त्या दोन व्यक्तींची आजची वय आपल्याला मिळतील. चौथा मुद्दा त्याच्यामध्ये कोणता डोक्यात ठेवायचा, जर माझं वय मी X मानलेलं असेल तर काही वर्षापूर्वीचं वय म्हटलं की वजा घालायचं आणि काही वर्षानंतरचं वय म्हटलं की काय करायचं, अधिक करायचं. त्यानंतर आपल्याला पुढला मुद्दा म्हणजेच काय, दोन व्यक्तींचं आजची वय दिलेले जातात, X आणि Y ही आजची वय असतील तर N वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल, N वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल. तर लक्षात ठेवायचं, N वर्षानंतर विचारलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, ते N अधिक करायचं आणि मग त्यांचं गुणोत्तर घ्यायचं आणि N वर्षापूर्वीचं विचारलं तर काय करायचं, वजा करायचं आणि मग गुणोत्तर घ्यायचं. मग बघा या पद्धतीचं आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. मग याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा मुद्दा घेऊया, एक एकचल समीकरण आहे, इथं एकचल समीकरणाचा वापर आहे म्हणून आपल्याला एकचल समीकरण सोडवता तरी आलं पाहिजे. मग इथं आपल्याला गणित काय दिले बघा रे, काय दिलेलं आहे, तर गणित आपल्याला दिलेलं आहे 4x - 7 बरोबर 21. तर x ची किंमत काढा म्हणून सांगितलंय. तर आपण काय करतो, 4x - 7 बरोबर 21, हे वजा 7 इकडे गेल्यानंतर काय होणार, अधिक 7. 4x बरोबर 21 अधिक 7 किती येणार, 28. 4 इथं गुणिले, इकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले, म्हणजेच 28 भागिले किती येणार, 4. 4 7 28, म्हणजे x बरोबर किती येणार, 7. हे आपण साधं सिंपल गणित अशा पद्धतीनं सोडवतो आणि ह्याचा जास्त वापर होतोय. लक्षात ठेवायचं, कशामध्ये वापर होतोय, तर या गणितांमध्ये वापर होत असतोय. आता इथं उदाहरणार्थ दुसऱ्याने एक गणित लिहिलंय, एका संख्येची 7पट व 4पट यांची बेरीज आहे 66. काय आहे, एका संख्येची सॉरी एका संख्येची 7पट आणि 4पट यांची बेरीज किती आहे, 66. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पट्टीच्या संख्येची वजाबाकी किती असेल असं विचारलेलं आहे. म्हटल्यानंतर बघा, एक संख्या आपल्याला माहित नाही म्हणून संख्या बरोबर आपण काय म्हणायचं, संख्या बरोबर x मानू. आता x मांडली तर त्याची 7पट करायला पाहिजे ना, म्हणून संख्येची 7पट, संख्येची 7पट. पहिल्यांदा जर तुम्हाला हे समजत नसेल, फास्ट काढता येत नसेल तर हे असं करा, 7पट म्हटल्यानंतर काय ना 7x, संख्येची 4पट म्हणजे काय ना 4x, आणि तुम्हाला काय सांगितलंय, त्यांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलंय 66, म्हणून काय ना 7x अधिक 4x बरोबर 66. 7 आणि 4 किती येणार, 11x, 11x बरोबर 66. म्हटल्यानंतर x बरोबर किती येणार, 6. मग आता x बरोबर 6 असेल तर ती संख्या ती संख्या आपली किती मिळाली, 6 मिळाली. आता त्यांनी काय विचारलंय, त्याच संख्येच्या तेवढ्याच पट्टीच्या संख्येची वजाबाकी विचारली आहे. मग पहिल्यांदा 7पट करायला पाहिजे. आता तर किंमत तर मिळाली आपल्याला, म्हणजे 7पट, संख्येची 7पट, संख्येची 7पट बरोबर काय ना 7 गुणिले 6, 7 42, आणि संख्येची 4पट म्हटल्यानंतर काय ना 4 गुणिले 6, 6 24, आणि या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी बरोबर काय मिळणार आपल्याला, तर 42 वजा 24 किती राहणार बघा रे, किती राहणार, बोला लवकर, 12 आणि 6 18. अरे काय वजाबाकी करतायचा का मजा करतायचा, 18 काय मिळणार आपल्याला, 18 राहणार. लक्षात ठेवायचं, 24 अधिक 18 केलं की 42 येणार, 8 आणि 4 12, आपल्याला काय मिळेल, तर या पद्धतीनं ही वजाबाकी म्हणजेच आपल्याला त्यांची वजाबाकी सांगता
येऊ शकते. हे बघा, हे पहिलं आपलं या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या. त्यानंतर बघा, एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली. बघा इथं महत्वाचं आहे, ती संख्या बरोबर आपण संख्या बरोबर काय म्हणूया, x. पहिल्यांदा हे मानू वगैरे लिहा, नंतर फास्ट कसं सोडवायचं ते कळत जातं. परंतु तुम्हाला हेच जर कळत नसेल तर तुम्ही काहीच सोडवू शकणार नाही. म्हणून बघा, एक संख्या आपली काय झाली तर x घेतली. तिच्यामध्ये काय करायचं रे, त्याच संख्येची 3/4 भाग मिळवायचा आहे. त्याच संख्येचा 3/4 भाग म्हणजे संख्येचा 3/4 भाग म्हणजे काय रे, संख्येला किती न गुणायचं, 3/4 न गुणायचं. संख्या किती आहे, x आहे. म्हटल्यानंतर 3x/4 ही काय गोष्ट करायची आहे, त्या संख्येमध्ये मिळवायची आहे. संख्येमध्ये मिळवायची आहे म्हटल्यानंतर काय येणार, x अधिक 3x/4. थोडक्यात बघा असं म्हटलं की 10 ही तुमची संख्या आहे आणि तिचं काय करा, 1/5 पट करा आणि 1/5 पट करून जी संख्या मिळेल ती ह्याच्यामध्ये मिळवा. मग 10 संख्येची 1/5 पट म्हणजे काय येणार रे, 2 ना. आणि हे 2 कशामध्ये मिळवायचं आहे, ह्याच्यामध्ये मिळवायचं आहे. म्हणजे किती होणार सांगा, 10 अधिक 2 म्हणजे किती येणार, 12. असं आपल्याला काय सांगितलंय, ती संख्या दिली आहे x, त्या संख्येमध्ये तुम्हाला काय मिळवायचं आहे, 3/4 पट करून मिळवायचे आहे. म्हणून 3/4 पट केली, ती किती आली, 3x/4 ती मिळवली. आणि याची चौपट, याची कितपट करायची आहे, चौपट. चौपट केली असता उत्तर किती मिळतंय, 126. हे कळालं पाहिजे. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत गणित व्यवस्थित सुटणार नाही. परत एकदा सांगतो पाहिजे तर बघा, एक संख्या दिली तुम्हाला, एक संख्या आहे. आता पहिल्यांदा आपण याच्यासारखं सोडूया. एक संख्या आहे, समजूया आपल्याला दिली 12. किती दिली, 12. आणि तिचं 3/4 पट करा म्हणून सांगितलं. तिची किती पट करायची, 3/4 पट. म्हणजे 12 गुणिले 3/4 काय होणार रे, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9. आणि हे 9 ह्याच्यामध्ये मिळवा म्हणून सांगितलं. 12 अधिक 9 काय केलंय बघा, 3/4 भाग मिळवा म्हणून सांगितलंय. आणि मग येणारी जी संख्या आहे तिची किती पट करा रे, 4. येणारी जी संख्या आहे तिची किती पट करा, 4 पट. ती संख्या बरोबर तुम्हाला किती मिळते, 126. म्हणून बघा, आपल्या पहिली संख्या मांडली किती, x. तिचा 3/4 भाग किती आला, 3x/4. आणि त्याला किती न गुणायचं आहे, 4 न. मग तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे, 126. आता आपण सोडवूया. आता बघा, हे लक्षात आलं का समीकरण कसं तयार झालं. आणि ही सगळी समीकरण आहेत ती कसली आहेत, एक चल. याच्यामध्ये एकच चल वापरतोय आपण. आता बघा, याच्यामध्ये आपण सोडवायला घेऊया. पहिल्यांदा बघा, इथं छेद समान करायला पाहिजेत. याचा छेद किती आहे, 1. मग छेद तिरकस गुणाकार, 4 गुणिले x किती येणार, 4x अधिक 3 गुणिले 1 3x भागिले काय येणार, 4 एके 4. आणि त्याला गुणिले किती, 4. बरोबर किती येणार, 126. इथं बघा, 4 ला 4 गेलं, शिल्लक काय राहणार, 4x अधिक 3x किती झाले, 7x. 7x बरोबर किती आले, 126. 7 इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले. x बरोबर काय येणार, 126 भागिले 7. 7 एके 7 उरले काय, 5. 7 × 8 56. म्हणून x बरोबर काय येणार, 18. म्हणून बघा, ती संख्या बरोबर किती येणार, ती संख्या बरोबर किती आली, 18 आली. बघा, असं गणित पहिल्यांदा तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आता बघा, हे आपण काय बघितलं रे, थोडक्यात एकचल समीकरणाचा वापर बघितला. एकचल समीकरण या पद्धतीनं असू शकतं, या पद्धतीनं तुम्हाला सोडवायला सांगितलं जाऊ शकतं, किंवा या पद्धतीचं असू शकतं. आता आपण त्याचा वापर करूया. इथं काय दिले बघा रे, अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. बघा, अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आता बघा, इथं कुणाचं तरी एकाचं वय आपल्याला विचारात घ्यावं लागेल. परंतु पुढे अजून वाचूया, मग आपल्याला काय असेल ती गोष्ट कळेल. ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. म्हणजे बघा, ब चं वय कुणापेक्षा दुप्पट आहे, क च्या वयाच्या. क चे वय 8 वर्ष आहे. इथं संपला बघा विषय. काय मिळालं आपल्याला, क चे वय बरोबर किती आलं, 8 वर्षे. आता क चं वय माहित झालं की तुम्हाला ब चं माहित होतंय, कारण संबंध दिलाय. बघा, संबंध दिलाय, ब काय सांगितलंय, क च्या वयाच्या दुप्पट आहे. क च्या दुप्पट वयाचा आहे, म्हणजे ब चं वय किती येणार, ब चे वय बरोबर काय येणार, 2 गुणिले क चे वय. आता 2 गुणिले क चं वय म्हणजे काय, 2 गुणिले क चे वय किती आहे, 8 वर्ष. म्हणजे 8 दुनी 16. हे कुणाचं वय आलं, ब चे वय. ब चे वय किती आलं, 16 वर्ष. आता बघा, त्याच्यानंतर काय सांगितलंय, अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे अ चं वय ब च्या वयापेक्षा कितीनं लहान आहे रे, 2 वर्षांनी. म्हणून बघा, अ चे वय बरोबर काय येणार,
ब चे वय वजा 2. मग ब चे वय किती आलंय 16. 16 वजा 2 किती मिळणार आपल्याला 14 वर्षे. बघा झालं. अ चं वय काढायला सांगितलं तर अ चे वय किती. अ चे वय किती आलं सांगा 14 वर्ष. बघा साधी सोपी गणित असतात, एकमेकांमध्ये संबंध असतो आणि त्या संबंधांचा विचार आपण करायचा. म्हणजे मी स्वतःला म्हणलं क, माझ्या मित्राला म्हणलं काय ब, तर ब माझ्यापेक्षा काय आहे दुप्पट वयाचा आहे. म्हणजे माझं जर 8 वर्ष वय असेल तर त्याचं वय किती झालं 16 वर्ष झालं. आणि त्याच्यापेक्षा तिसरा मित्र आहे तो काय म्हणून आहे 2 वर्षानं मोठा आहे, किंवा त्या दुसऱ्या मित्रापेक्षा तो किती वर्षानं लहान आहे 2 वर्षानं लहान आहे. म्हणून आपल्याला इथं अ चे वय बरोबर किती मिळणार 14 वर्ष आपल्याला बघायला मिळेल. बघा साध्या साध्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर बघा पुढलं आपल्याला गणित काय दिलंय हे राहू दे, नंतर बघूया आपण. याच्यामध्ये अनिल हा सुनील पेक्षा दुप्पट वयाचा आहे. बघा व्यवस्थित वाचन करा. अनिल हा सुनील पेक्षा दुप्पट वयाचा आहे. 3 वर्षापूर्वी त्याचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर अनिलचे वय किती सुनीलच्या वयाच्या पाहिजे होतं. काय मिळालं आपल्याला सुनील, इथं सॉरी सुनीता झालंय सुनील. काय म्हणतो आपण सुनीलच्या वयाच्या तिप्पट आहे. तर अनिलचे सध्याचे वय किती. आता बघा कुणाचं वय काढायला सांगितलं रे अनिलचं वय. मग अनिलचं वयच आपण मानून टाकूया. बघा अनिलचे सध्याचे वय बरोबर किती येणार x. मग आता बघा अनिल हा सुनील पेक्षा दुप्पट वयाचा आहे बरोबर आहे. मग सुनीलचं वय किती असणार आहे रे. सुनीलचे सध्याचे वय जर बघा अनिल हा सुनीलच्या दुप्पट वयाचा असेल तर सुनील हा अनिलच्या कसा असणार आहे निमपट वयाचा. म्हणजे बघा अनिलचं वय जर 16 वर्ष असेल तर सुनीलचं वय किती असणार आहे 8 वर्ष. कसं काढणार रे x/2. आता बघा हे जरासं अवघड वाटतंय ना, तर याचं सोपं करूया आपण. त्यासाठी काय करायचं सुनीलचं सध्याचं वय मानायचं. सुनीलचं सध्याचं वय किती घेऊया x. तर अनिलचं वय किती होणार 2x. बघा हे समजून घ्या पहिल्यांदा. काही वेळेला आपण चुकीचं मानतो ते आपण दुरुस्त करून घ्यायचं. हा तसं मानून सुद्धा तुम्हाला सुटणार आहे, परंतु अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार आपल्याला जरा जड जातो. म्हणून आपण काय करायचं जरासं उलट करून घेऊया. मग आता बघा सुनीलचं वय किती झालं x वर्ष, तर अनिलचं वय किती येणार 2x. 3 वर्षापूर्वी, आता 3 वर्षापूर्वीचा विचार करायचा आहे. 3 वर्षापूर्वी अनिलचे वय, कुणाचं वय अनिलचे वय. अनिलचं आजचं वय किती आहे 2x. मग 3 वर्षापूर्वी किती असणार आहे 2x वजा 3. तसंच सुनीलचे वय किती असणार आहे x वजा 3. त्याचं सुनीलचं वय किती आहे x आहे, मग x वजा 3. आणि त्यांनी सांगितले काय बघा 3 वर्षापूर्वी त्याचे वय म्हणजे कुणाचे अनिलचे वय सुनीलच्या तेव्हाच्या वयाच्या कसं आहे तिप्पट. मग सुनीलच्या तेव्हाच्या वयाच्या म्हणजे सुनीलचं 3 वर्षापूर्वीचं वय किती आहे x वजा 3. अनिलचं वय किती आलंय 2x वजा 3. हे वय ह्याच्या कितपट आहे म्हणून सांगितलंय तिप्पट. कितपट आहे तिप्पट. म्हणल्यानंतर आपल्याला कसं लिहायला लागणार आहे 2x वजा 3. हे कुणाचं वय झालं अनिलचं. ते वय कुणाच्या तिप्पट आहे सुनीलच्या तेव्हाच्या वयाच्या. म्हणजे सुनीलचं तेव्हाचं वय एवढं आपल्याला मिळेल. आता काय मिळणार 2x वजा 3 बरोबर ह्या 3 ना आत गुणा 3x वजा 3 त्रिक 9. आता काय करायचं हे 2x इथं अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल वजा, आणि हे 9 वजा इकडे आल्यानंतर काय होणार अधिक. म्हणजे काय होणार 3x वजा 2x बरोबर 9 वजा 3. 3x मधनं 2x गेले राहिले किती x. x बरोबर काय येणार 9तून 3 गेले राहिले किती 6. म्हणजे x बरोबर किती आलं 6. x म्हणजे कुणाचं वय आहे सुनीलचं. म्हणजेच सुनीलचे वय किती झाले हे झालं सुनीलचे वय. खरं सुनीलचे कसले वय आलं रे सध्याचं वय आलं. कुणाचं सुनीलचं सध्याचं वय. इथं पाहिजे तर मी थोडक्यात लिहितो. कसं लिहिणार रे सुनीलचे सध्याचे वय. मग अनिलचे सध्याचे वय काय असणार आहे अनिलचे सध्याचे वय किती आहे 2x ना. 2x म्हटल्यानंतर काय ना 2 गुणिले 6 12.
बघा पाहिजे तर पडताळा करून बघूया आपण. बरोबर आहे का आपलं? बघायला पाहिजे ना, चेक करायला पाहिजे. त्यासाठी मी इथं एक हे घेतोय. ठीक आहे. काय काय सांगितलंय बघा रे. आता सुनीलचं सध्याचं वय किती आलं? 6. बघा सुनीलचे सध्याचे वय किती आहे रे? 6 वर्ष. अनिलचे सध्याचे वय किती आहे? अनिलचे सध्याचे वय किती आले? 12 ना. हा, 3 वर्षापूर्वी काय होईल रे? 3 वर्षापूर्वी सुनीलचं वय किती होईल रे? सुनीलचे वय बरोबर किती येणार? 6 वजा 3 ना, किती येणार? 3. आणि अनिलचे वय किती होईल? अनिलचे वय काय होणार? 12 वजा 3 9. मला सांगा सुनीलच्या वयाच्या तिप्पट आहे का हे? आहे ना अनिलचं वय. म्हणजे आपण आता काढलेलं उत्तर आपलं बरोबर आहे. कुणाचं वय किती मिळालं? सुनीलचं वय आलं 6 वर्ष आणि अनिलचं वय किती आलं? 12 वर्ष. लक्षात आलं का कशा पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी मिळतात? तर या पद्धतीनं आपल्याला हे सोडवता येतं. बघा डोक्यात घ्या की काय करावं लागतंय. म्हणूनच बघा आपण काही वरती गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. काय काय लक्षात ठेवायच्या आहेत? तर इथं काही गोष्टी मी सांगून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी. तर आपल्याला ती व्यक्ती म्हणजे स्वतः माना आणि मग इतरांचा विचार करा. किंवा 2 व्यक्तींमध्ये जर वयामध्ये काय जास्त कमी जास्त होत असेल तर त्यांच्यातला फरक बदलत नाही, हे डोक्यात ठेवा. वयातील गुणोत्तर दिलं तर काय करायचं? समानपट मानायची. आता आपण कुठलं सोडवलं? या प्रकारचं गणित सोडवलं. 3 वर्ष 6 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी. आता आपल्याला कुठलं गणित सोडवलं आपण? 3 वर्षापूर्वीचं सोडवलं. त्याच्यानंतर बघा दोघांच्या वयामध्ये काहीतरी गुणोत्तर दिलं जातं आणि त्या गुणोत्तरानुसार आपल्याला काही वय काढायला सांगितली जातात. या गोष्टींचा विचार करून आपण आता इथं गणित सोडवलेली आहेत. ते गणित आपण बघायचं आहे. त्याचा आता लगेच विचार नको. आपल्याला काय कशा पद्धतीनं मिळतं हे आपल्याला इथं बघायला मिळतंय. लक्षात आलं का? काय गोष्टी आहेत